पत्रकारिते हा व्यवसाय झालेला आहे. मुद्दा काय असतो, व्यावसायिकता करत असताना तुम्ही नैतिकता किती जपता. त्यांची बातमी छापवू नका, बातम्या न छापण्यासाठी पैसे दिले जातात. त्याच्यामुळं धर्माच्या नावाखाली असे अधर्म करणारे बाबा प्रचंड फोपावलेले आहेत. आमच्या अंगी कोण तो बाबा लॉकडाऊन मध्ये त्या तव्यावरती बसला होता. फॅन थांबवणारे पण मध्ये प्रसिद्ध झाले होते. आहे ती फक्त आमच्या अंगी सिद्धी आहे आणि त्या सिद्धीच्या आधारे आम्ही हा चमत्कार करून दाखवतो. हे तुम्ही आम्हाला सिद्ध करून दाखवा, आम्ही तुम्हाला बक्षीस देऊ. तर विशाल दादा, आपलं पॉडकास्ट मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज आपण विशाल दादा तुमच्या माध्यमातून एक पत्रकार ते एक सामाजिक कार्यकर्ता, एक सामाजिक चळवळीतला कार्यकर्ता, हा प्रवास कसा आहे ते जाणून घेऊयात. सर्वप्रथम तुम्ही तुमच्याच तोंडून तुमचा एक परिचय सर्वांना द्यावा. मी मूळचा मनसर ह्या भागातला आहे आणि गेले 15 वर्ष मी पुण्यामध्ये आहे. पुण्यामध्ये पत्रकारिता केली आणि त्याच्यानंतर आता मी पूर्णवेळ सामाजिक कार्यकर्ता म्हणून 2018 पासून कामात आहे. तसं खरं तर शालेय आणि महाविद्यालयीन जीवनापासूनच सामाजिक कामात होतो, परंतु अर्थार्जनाचा भाग म्हणून आणि आवडीचं क्षेत्र म्हणून पत्रकारितेमध्ये मी करिअर केलं. पण आता मी पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून आहे. मी अंधश्रद्धा निर्मूलन असेल, वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकवाद, आंतरजातीय विवाह, व्यसनमुक्ती या विषयांसंबंधी सध्या कामामध्ये मी आहे. अच्छा, आता तुम्ही हे जे काही करताय, आता काम करताय, सामाजिक कार्य करताय, तर प्रत्येकाचं एक स्वप्न असतं लहानपणी की बाबा मला मोठं झाल्यावर हे बनायचंय, मला अधिकारी बनायचंय, मला डॉक्टर बनायचंय, मला आर्मीमध्ये जायचंय. तसं तुमचं काय स्वप्न होतं का लहानपणी, की मला सामाजिक कार्यकर्ता बनायचंय, की असं काही? नाही, मी शाळेत असताना ना, खरं तर आमच्या इथं माझा एक चुलत भाऊ मिलिटरीमध्ये होता. अच्छा. त्यामुळे त्यावेळेस मी व्यायाम पण खूप करायचो खरं, आणि स्वप्न होतं की मिलिटरीमध्ये जायचं. पण नंतर असं कळलं की मेडिकल तुमची जर काही प्रॉब्लेम असेल तर घेत नाही. आणि मला म्हणजे साधारण चष्मा लागला होता आणि मला असं वाटलं की चष्मा जर तुम्हाला लागलेला असेल तर तुम्हाला मिलिटरीमध्ये घेणार नाही, आणि मी त्यावेळेस ते स्वप्न सोडून दिलं. त्याच्यानंतर मग मी शाळामध्ये वक्तृत्व स्पर्धा वगैरे याच्यात असायचो. मग मला त्यावेळेस असं पण वाटायला लागलं की मग आपण एक चांगला व्याख्याता होऊ म्हणून. मग त्या काळामध्ये निवृत्ती महाराज देशमुख, नितीन बानुगडे पाटील किंवा त्याच्या अगोदर शिवाजीराव भोसले ह्या सगळ्यांची भाषणं ऐकलेली होती ना, आणि मग व्याख्याता व्हावं असं पण मला वाटायचं. पण जसं मी ग्रॅज्युएशनला गेलो, मग 11वी-12वी नंतर, मग त्यावेळेस मी FY ला असताना मला काय करायचं हे ठरवलं आयुष्यामध्ये, कारण माझी आवड, माझं हे सगळं. आणि मग मी ठरवलं की मला पत्रकारितेमध्ये जायचं. मग हे FY ला असताना मी ठरवलेली गोष्ट आहे. बरोबर. म्हणजे पूर्ण वेळ सामाजिक क्षेत्रात यायचं हे काही मी ठरवलेलं नव्हतं. जरी मी माझ्या म्हणजे 6वी-7वी पासून जरी सामाजिक कामात असलो, मी खरा पूर्वीचा गणपती मंडळाचा कार्यकर्ता आहे. बरोबर. आणि मग शाळांमधले सगळे उपक्रमांमध्ये, महाविद्यालयामध्ये मग मी NSS, NCC किंवा मग सांस्कृतिक विभाग असेल, विवेक वाहिनी असेल, आणि त्याच काळामध्ये मी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामात पण कॉलेजला असताना 11वी असताना जोडलो गेलो. पण तरीही कधी मला स्वप्न पडलं नाही की मला पूर्णवेळ कार्यकर्ता व्हायचं. पण मी आज पूर्णवेळ कार्यकर्ता आहे. मग तेच तुम्ही अपघाती आले की ठरवून आले, असं काय? नाही, मी ठरवून आलो. कारण काय झालं, पत्रकारितेमध्ये मी ज्या उद्देशाने आलो होतो की एकतर माझा स्वभाव, माझी घडण जी झाली ती समाजाभिमुख व्यक्ती म्हणून झाली, आणि त्याच पद्धतीचं माझं शालेय वयामध्ये वाचन राहिलं. गणपती मंडळाच्या माध्यमातून पहिल्यांदा आमच्या मळ्यामध्ये, नंतर गाव पातळीवरती, नंतर कॉलेजला गेल्यानंतर कॉलेज, आमच्या मनसर सारखं तालुका प्लेस असणारं मोठी सिटी, आणि महाराष्ट्रभर वक्तृत्व स्पर्धा आणि अंधश्रद्धा निर्मूलन विवेक वाहिनीच्या निमित्तानं महाराष्ट्रभर फिरणं झालं. मी अशी ज्यावेळी शालेय आणि महाविद्यालयीन जीवनामध्ये जशी घडण झाली माझी, त्या पद्धतीनं मग क्षेत्र काय निवडायचं करिअरचं, आणि लिहित पण होतो, लिहायला लागलो होतो, बोलायला लागलो होतो. त्यामुळं मग शाळेत असतानाच विद्यार्थी बातमीदार म्हणून मी कामाला सुरुवात केली. कॉलेजला असताना, मग कॉलेजला असताना केल्यानंतर मी म्हटलं की मला एकतर समाजाभिमुख क्षेत्र, मग काय म्हणलं पाहिजे की स्पर्धा परीक्षा करून काहीतरी अधिकारी होणं, तिथं एक समाजाभिमुख तुमचं आवडीनुसार काम करता येईल. आपण मग शिक्षकी पेशात जाऊ, आणि तिसरा पर्याय होता पत्रकारितेत जाऊ. शिक्षकी पेशाचा 2004-5 पासूनच बोजवारा उडाला होता, तिथं काट मारली. स्पर्धा परीक्षा करायची म्हटलं तर आज आपल्याला दररोज जर काम केलं तर संध्याकाळी जेवायला मिळणार, इतकी घरची बिकट परिस्थिती होती. त्यामुळे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्हाला पार्ट टाइम काम करूनच काहीतरी करायचंय. मग तुमचा जो 5-10% पत्रकारितेचा पाया तयार झालेला आहे ऑलरेडी, तर आपण पत्रकारितेत जाऊयात आणि तिथं आपण काम करूयात, आणि म्हणून पत्रकारितेमध्ये आलो. पण
पत्रकारितेमध्ये आल्यानंतर मला 6-7 वर्षानंतर असं कळलं की पत्रकारिते हा व्यवसाय झालेला आहे. मी त्याच्याकडे येणारच आहे की बाबा आजची जी कमर्शियल पत्रकारिता आहे याच्याकडे तुम्ही कसं बघता, आणि आज तुम्ही बोललेच की बाबा हा व्यवसाय झालाय, तर त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं की बाबा पूर्णतः कमर्शियल झालेलं आहे पत्रकारिता? नाही, बरोबर आहे. मुद्दा काय आहे, व्यावसायिकतेला विरोध नाहीच आपला ना. बरोबर. मुद्दा काय असतो, व्यावसायिकता करत असताना तुम्ही नैतिकता किती जपता. आणि व्यावसायिकता आज पत्रकारितेमध्ये तुमची बातमी का छापायची नाही, तर पुढच्यानी पैसे दिलेत. बरोबर. त्यांची बातमी छापवू नका. बातम्या न छापण्यासाठी पैसे दिले जातात. नावं बातम्यांमध्ये खालीवर किती करायची हे पण ठरलेलं आहे. वर्षभराचं जाहिरातीचं ज्याचं पॅकेज आहे त्याचं ठरलेलं आहे की याची बातमी कोणत्या पेजवरती लावायची. म्हणजे पत्रकारितेचं जे क्षेत्र आहे तर ते अचूक माहिती देतं का, तर नाही. जी सोयीची माहिती आहे, जे अर्थकारणासाठी महत्वाची आहे, त्यांच्या अर्थकारणासाठी त्या कंपनीच्या त्या पद्धतीने ते माहिती देतात. मनोरंजन कशा पद्धतीने केलं जातं तर उथळ असतं. आणि प्रबोधन घडतंय का पत्रकारितेच्या माध्यमातून, तर घडत नाही. अशी स्थिती पत्रकारितेची आहे. आणि हे सगळं 2014 नंतर अधिक प्रमाणात वाढलं आणि म्हणून 2017 नंतर मी पत्रकारितेमधनं दूर गेलो. म्हणजे तुम्ही भाजपला तुम्ही या ठिकाणी चुकीचं ठरवताय की बाबा भाजपचं सरकार आलं आणि त्यानंतर हे जे मीडियाचं बाजारीकरण आहे ते वाढले. नाही, ही वस्तुस्थिती आहे ना. वस्तुस्थिती का ना करायची. उद्या दुसरी कोणाची सरकार आली आणि असंच चालू राहिलं तर त्याबद्दलही असंच बोलावं लागेल ना. तर आता तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये काम करता, पूर्ण वेळ कार्यकर्ता आहात, तर एक नरेंद्र दाभोळकर साहेबांबद्दल तुमचे काय विचार आहेत आणि तुमची भेट कधी आणि कशी झाली आणि कुठून सुरुवात झाली? मी शाळेमध्ये असताना 9वीला असताना माझा एक मित्र आहे शाळेतला, गावचाच, म्हणजे विपुल गोसावी म्हणून. तो पण चांगला वाचक आहे, वाचणारा होता. तर त्याने मला डॉक्टरांचं ऐसे कैसे झाले बंधू हे पुस्तक वाचायला दिलं. खरं तर त्याच्यावरती असा एक नारळ उलटा केलेला आहे, त्याला कुंकू वगैरे लावलेला आहे आणि संत तुकाराम महाराजांच्या अभंगातलं ही ओळ आहे, ऐसे कैसे झाले बंधू. आणि ते पाहूनच मी खरं तर अट्रॅक्ट झालो. त्यांनी मला सुचवलं ना, कारण माझ्यावरती मूळ प्रभाव हा संत साहित्याचा आहे. कारण मी ज्या मंचर भागामध्ये किंवा आंबेगाव, जुन्नर, खेड तालुका हा संतांची भूमी आहे. संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज या सगळ्यांचा प्रभाव प्रचंड आहे. वारकरी संप्रदाय आहे आणि त्या भूमीतला मी असल्यामुळं, आणि मग संतांचे जे समाज बदलाचे, प्रबोधनाचे जे विचार आहेत त्याचा प्रभाव प्रचंड राहिला. आणि म्हणून ते पुस्तक, आणि डॉक्टर नरेंद्र दाभोळकर च्या पुस्तकाचं नाव हे आहे. ते अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करतात इथपर्यंत मला थोडंफार शालेय वयामध्ये माहिती होतं. मग ते वाचल्यानंतर मी प्रभावित झालो. अरे, हे काहीतरी वेगळं सांगतं इतरांपेक्षा. म्हणजे तोपर्यंत मी एक तू निरंकार असेल, तुझा आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार असेल, किंवा हे नानीचे नरेंद्र महाराज असतील, किंवा मरकळच्या त्या काळामध्ये एक प्रस्थ असणाऱ्या बाई होत्या ते होत्या, किंवा आसाराम बापू असतील, या सगळ्यांचं वाचलं होतं. कमी जास्त प्रमाणात त्यांच्या सत्संगांना गेलो होतो. आणि हे सगळे बाबा शेवटी काय मानवी कल्याणाचंच बोलतात ना. बरोबर. पण मानवी कल्याणाचं बोलत असताना त्याला अंधश्रद्धेची जोड देतात. बरोबर. पण डॉक्टर दाभोळकर हे मानवी कल्याणाचंच बोलत होते ना. तुमचं शोषण होऊ नये, तुमच्या श्रद्धेचा बाजार मांडला जाऊ नये, धर्माच्या आडून धर्म पसरवला जाऊ नये, हे दाभोळकर सांगत होते. आणि मला इतरांपेक्षा डॉक्टर नरेंद्र दाभोळकर जे सांगतायत ते अधिक योग्य, अधिक सुसंगत असं वाटलं. आणि मग ते वाचलं मी. त्याच्यानंतर माझं 9वी 10वी झालं. मग मी कॉलेजला गेलो. मग कॉलेजला गेल्यानंतर तिथं मला सुभाष वाघमारे नावाचे प्राध्यापक भेटले. आणि त्यांनी मला सांगितलं की अंधश्रद्धा निर्मूलन समिती ते त्याच्याशी जोडलेले होते. आणि मग मी त्या माध्यमातून अनिशशी जोडलो गेलो. मग पुढं विवेक वाहिनी म्हणून जशी NSS NCC महाविद्यालयांमध्ये असते विद्यार्थ्यांची, तशी मग आम्ही म्हणजे त्याच्यामध्ये पुढाकारामध्ये मी पण होतो सुरुवातीला. मग आम्ही विवेक वाहिनी नावाचं ते चालू केलं. आणि त्याच काळामध्ये 2003-04 मध्ये डॉक्टरांची पहिली माझी भेट झाली. आणि मग ती भेट झाल्यानंतर डॉक्टर म्हणजे जातपर्यंत 20 ऑगस्ट 2013 पर्यंत मी आदल्या दिवशी, कारण ज्या दिवशी डॉक्टर गेले त्या दिवशी रक्षाबंधन होतं आणि त्या दिवशी पत्रकार परिषद होते, त्यावेळेस मी लोकमतमध्ये पत्रकारिता करायचो. आणि म्हणून आदल्या दिवशी त्या दुसऱ्या दिवशी जी पत्रकार परिषद आहे त्या संबंधी आमच्या आदल्या दिवशी चर्चा पण झाली होती.
म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचा सोबत होते, सोबत राहिले, सोबत कामं केली, अनेक विवेक वाहिनीचे उपक्रम राबवले, अनेकच्या कामात राहिलो, बरोबर, संवाद झाले, तसे वादविवाद पण झाले त्यांच्याशी. बरोबर ना. तर हे ज्यावेळेस हत्या झाली दाभोळकर सरांची, त्यानंतर मध्ये काय पोकळी निर्माण झाल्यासारखं झालं असं तुम्हाला वाटतं का? नाही, कारण काय झालं, की मध्ये डॉक्टर हे संघटनेचे नेते होते, प्रवक्ते होते. परंतु त्याच्या पाठीमागं असणारी जी महाराष्ट्रभरची फळी आहे, म्हणजे त्याच्यामध्ये डॉक्टर 2013 मध्ये म्हणजे 2009 पर्यंत डॉक्टर हे संघटनेचे कार्याध्यक्ष होते. पण 2009लाच धुळ्याचे अविनाश पाटील हे 1996 पासून संघटनेचे पूर्णवेळ कार्यकर्ते आहेत, सिव्हिल इंजिनियर असणारा माणूस. आणि डॉक्टर वक्ते प्रवक्ते होते, ते महाराष्ट्रभर फिरायचे. परंतु संघटनात्मक जो सगळा ढाचा आहे तो 2009 पासूनच अविनाश पाटीलच पाहिजे. त्याच्यामुळे अनेकांना भीती होती. मग आपल्याकडं हे सगळ्या ठिकाणी असतं, नेता गेला की बाकीचं सगळं शांत होतं. पण अनिसबद्दल ते झालं नाही. कारण मध्ये अविनाश पाटील सारखा एक कार्याध्यक्ष होता, त्यांनी हे सगळं ओढून नेलं, किंवा त्या भागामध्ये महाराष्ट्राच्या रिजन वाईज विभागणी आहे, त्या पद्धतीचे कार्यकर्ते होते, स्थानिक पातळीवरती शाखा आहेत, या सगळ्यांनी अत्यंत जोरकस, खरं तर म्हणजे डॉक्टरांची हत्या झाल्यानंतर एकही दगड उचलला गेला नाही कार्यकर्त्यांकडनं. म्हणजे ज्याला विवेक म्हणतात तो विवेक कार्यकर्त्यांनी पाळला, आणि कार्यकर्त्यांच्या रोषाला, कार्यकर्त्यांच्या आक्रोशाला अत्यंत विधायक रूप देऊन, त्याला उपक्रमात्मक जोड देऊन त्या पद्धतीनं कार्यकर्त्यांचा आक्रोश हा विवेकानं व्यक्त करण्याची जी काही व्यवस्था आहे ती अविनाश पाटील कार्याध्यक्ष होते त्या काळामध्ये, त्यांच्या माध्यमातून हे सगळं घडलं. आणि त्याच्यामुळं संघटना ही आज पण चालू आहे. जे दाभोळकर सरांचे मारेकरी आहेत किंवा ज्यांनी हत्या घडवून आणली, हे लोक घाबरट असतील असं तुम्हाला वाटतं? घाबरट आहे असा काही मुद्दा नाही खरं तर. कारण हे विष जे आहे ना, सातत्यानं सतत पेरलं गेलं, 20, 22, 23 वर्ष ते पेरलं गेलं, आणि ते ठरून पेरलं गेलं. कारण आपल्याकडं काय आहे की 2 पद्धती आहे पुढे जाण्याच्या. एक तर तुम्हाला खोडून पुढे मी जायचं, की तुमचं चालू असताना मी अधिक प्रयत्न करून मी पुढे जायचं. तर ज्या काही धर्मांध संघटना आहे, धार्मिक म्हणत नाही मी, धर्मांध ज्या संघटना आहे त्या संघटनांना हे माहिती होतं की आपण अनसवरती टीका टिप्पणी केली तर आपण काय होऊ, आपण पण चर्चेत राहू, आपण पण महाराष्ट्राच्या जनमानसात प्रसारमाध्यमांच्याद्वारे आपली पण दखल घेतली जाईल. आणि ते त्यांनी केलं ना. मुळात दुसरी मुद्दा असा आहे की अंधश्रद्धा निर्मूलन समिती जेव्हा शोषण करणाऱ्या बुवाबाबांना विरोध करायची, त्यांचा भांडाफोड करायची, त्यांना वरती कारवाई करायची, त्यावेळी ते आणि त्यांचे चेले चपाटे भक्त असं म्हणायचे की अंधश्रद्धा निर्मूलन ही धर्मविरोधी आहे. आग लक्षात, आम्ही अधर्मविरोधी आहोत, तुम्ही जे कृत्य करताय ते अधर्माचं कृत्य आहे. बरोबर. म्हणजे संत तुकारामांनी काय सांगितलं, ऐसे कैसे झाले बंधू, कर्म करूनी म्हणती साधू, अंगी लावून या राख, डोळे झाकून करती पाप. हे जे डोळे झाकून धर्माच्या नावाने, श्रद्धेच्या नावाने जे बाजार मांडतात त्यांनाच आम्ही एक्सपोज करतो, त्यांनाच आम्ही विरोध करतो. परंतु यांनी काय केलं की त्यांना एक्सपोज केल्यानंतर नाही हे धर्मविरोधी आहेत, बरोबर, अशा पद्धतीचा प्रचार केला. आणि हा उलट्या पद्धतीने केला. आणि सर्वसामान्य जो माणूस आहे तो काही सगळ्या गोष्टीची चिकित्सा तपासणी करत बसत नाही. आणि हे काही अशा या अधार्मिक ज्या संघटना आहेत यांनी हे बिंबवण्याचा प्रयत्न केला. आणि मग काहींनी तर संघटनाच हत्यार प्रशिक्षण देण्यापासून अशा संघटनाच तयार केल्या ना, सनातन सारख्या संघटनांनी. आणि त्याच्यामधनं ठरवून डॉक्टर दाभोळकरांना मारण्याचा हा प्लॅन झाला. कारण त्याच्या अगोदर त्यांना बऱ्याचदा धमक्या हे ते पोलिसांचं म्हणणं असायचं तुम्ही पोलीस प्रोटेक्शन घ्या, पण ते घेत नव्हते. पण मुद्दा असा होता की डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांना मारलं, असे अत्यंत प्रभावी काम करणारे महाराष्ट्रामध्ये 50 कार्यकर्ते आहेत, तुम्ही कोणाकोणाला संरक्षण द्या. नरेंद्र दाभोळकर तयार आहेत अजून. आणि ते घडलंच ना, डॉक्टर गेल्यानंतर आम्ही सारे दाभोळकर म्हणून महाराष्ट्र उभाच राहिला ना. बरोबर. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी घडतायत किंवा आजही आपण बघतो की खूप मोठ्या प्रमाणावर खर्च करून काही महाराज बाबांचे कार्यक्रम लावले जातात, मोठमोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी खर्च केला जातो, शहराला वेठीस धरलं जातं, संपूर्ण शहरभरात होर्डिंग्स लागतात, आणि कोट्यवधी रुपये त्या कार्यक्रमांवर खर्च केला जातो. तर हे कितपत योग्य तुम्हाला वाटतं?
नाही, मुद्दा काय आहे की भारतीय राज्यघटनेच्या कलम 25 नुसार प्रत्येकाला त्याच्या श्रद्धेचा, उपासनेचा, सगळ्याचा अधिकार आहे. परंतु त्याच कलमामध्ये असं म्हटलेलं आहे की तुम्ही हे सगळं तुमचं करत असताना जर सामाजिक स्वास्थ्य जर त्याच्यामुळे बिघडत असेल, म्हणजे तुम्ही जर काहीतरी करताय आणि तुम्ही मिरवणूक काढताय आणि तिथून काहीतरी पेशंट घेऊन ॲम्ब्युलन्स चाललेली आहे, बरोबर. आणि ती ॲम्ब्युलन्स जर त्या पेच्यामध्ये अडकली ट्रॅफिकमध्ये आणि जर मृत्यू झाला, तर मुद्दा काय आहे, तुमचं जे धार्मिक आचरण चालू आहे, तुमचा जो धार्मिक उत्सव चालू आहे, तो तुमच्या जीविताला कारणीभूत ठरला. बरोबर. याचा अर्थ अशा गोष्टी घडल्या गेल्या नाही पाहिजेत, ते त्या कलमात सांगितलेलं आहे. तुम्ही धार्मिक आचरण करा, परंतु सामाजिक स्वास्थ्य त्याच्यातून बिघडणार नाही, याची तुम्हाला काळजी घेण्याची गरज आहे. आणि मग आज जे बुवा बाबा अशा पद्धतीने हे सगळं करतात, एकतर त्यांची जी वक्तव्य असतात, त्यांचं जे बोलणं असतं, हे सगळं अशास्त्रीय असतं. बरोबर. हा तर पहिला भाग आहेच. पण दुसरा भाग, ज्या अशा मिरवणुका म्हणा किंवा असं सगळं हे करणं, याच्यातून शहर विद्रुपीकरण आहे. शहर विद्रुपीकरणाचे कायदे आहेत. मग या सगळ्यांचं उल्लंघन करून, कायदा सुव्यवस्थेचं उल्लंघन करून तुम्ही हे सगळं करताना अशा बुवा बाबांना राजकीय लोक पाठीशी घालतात. त्यांना राजकीय पाठिंबा आहे. हा भाई, राजकीय पाठिंबा याच्यासाठी का त्याच्या पाठीमागे मतांचं गणित आहे ना. बरोबर बरोबर. तर अजून याच्यातच अजून एक भाग असा की हे ज्यावेळेस कुठल्या स्टेजवरून किंवा कुठून हे बुवा बाबा लोक सांगतात की बाबा तुम्ही चांगल्या लाईफस्टाईलचा त्याग करा, तुम्ही चांगल्या कपड्यांचा त्याग करा, साधं राहणीमान ठेवा, हे सगळं करा. पण मागच्या काही दिवसात काही जे साधू साध्वी आहेत त्यांच्याकडे 5-5, 10-10 करोडच्या गाड्या आपण पाहिल्या आणि ते व्हायरल झालं होतं की बाबा एवढं महागडे घर आहे यांची किंवा गाड्या. तर एक कितपत तुम्हाला कसं वाटतंय? नाही, आतापर्यंत अनेक बुवा बाबा जे पकडले त्यांची जर जीवनशैली बघितली ती ऐशारामीच आहे ना. म्हणजे आसाराम बापू जे तुरुंगात आहे, त्यांची जीवन राहणीमान बघा किती ऐशारामी आहे. मुद्दा काय आहे, तुम्ही लोकांना त्याग करायला सांगायचं, मोहामध्ये गुंतू नका अशा पद्धतीनं सांगायचं, आणि तुमची इतक्या प्रकारच्या गडबडी असतात की सगळं जगणं अनैतिक, सगळं शोषण करणारं तुमचं जगणं, आणि तुम्ही लोकांना काय तत्वज्ञान सांगताय. म्हणजे जगा सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे भाषण, अशा प्रकारचं आचरण या सगळ्या बाबांचं आहे. आणि यांची हे स्वतःला संत समजतात. परत काय यांचं की हे स्वतःला संत समजण्याची यांची स्टाईल असते. आणि ही काय, ही सरळ सरळ सर्वसामान्य माणूस चिकित्सा करत नाही. सर्वसामान्य माणूस हा भावनेनं, श्रद्धेनं त्यांच्याकडे जातो आणि त्यांना माहिती आहे. मग ह्या लोकांना आपल्यावरती श्रद्धा आहे, आपल्यावरती भावना आहे, ह्या पोटी ह्या लोकांना काही जरी सांगितलं तर हे लोक प्रश्न आपल्याला विचारणार नाहीयेत. बरोबर. ही लोक कधी करतात, फार टोकाला जाईल, फार प्रचंड मोठी फसवणूक होईल, किंवा अनेकांची होईल, त्यावेळी हे बोलतात. पण छोट्या छोट्या गोष्टीतून फसवणूक, शोषण तुमचं चालूच असतं ना. असं तुम्ही अन्नीस मध्ये काम करत असताना, अन्नीस सोबत काम करत असताना अशा काही फसवणुकीच्या घटना घडल्यात का, तुमच्या समोर आल्यात आणि मग तुम्ही त्या मार्ग? खूप घटना आल्या आमच्या समोर. आम्ही खूप घटनांचा पर्दाफाश केला, म्हणजे आमच्या पातळीवरती खूप केला. मी तुम्हाला ताजं उदाहरण सांगेल की त्या पाषाणमध्ये एक महिला काय करायची की एखादं कन्सल्टन्सीचं ऑफिस असावं, असं तिचं ऑफिस, बाहेर रिसेप्शनिस्ट बसलेले, त्या बाई आतमध्ये बसलेल्या, आणि प्रत्येक जण असं बाहेर बसलेला, लाईन लावून बसलेले असायचे. आणि ते सगळं बसलेले असताना एक जणांचं नाव बाहेर डायरीमध्ये लिहून घ्यायचं, एक जण आतमध्ये येणार, आणि त्या बाई काय करायच्या, त्या बाई हातामध्ये लाल गंडा बांधायच्या आणि राख खायला द्यायच्या, आणि लोकांनी राख खायची. आणि अक्षरशः त्यांच्याकडे येत कोण होतं, जसे सर्वसामान्य लोक येत होती तशी उच्च शिक्षित लोक येत होती. आणि इतकंच नव्हे तर स्पर्धा परीक्षेचं काम करणारी, अभ्यास करणारी जे विद्यार्थी आहेत ते पण त्यांच्याकडे येत होते. आणि त्या विद्यार्थ्यांची फसवणूक झाली. ते विद्यार्थी आमच्याकडे आले की तुम्ही यशस्वीच होणार, पुढच्या परीक्षेमध्ये तुम्हाला हे लागणारच, तुम्हाला एखादी पद तुम्हाला मिळणारच, अशा पद्धतीने, किंवा तुम्ही अभ्यास करून करून आता 3-4 वर्ष तुमचा आत्मविश्वास जर कमी झाला असेल, तो आत्मविश्वास तुम्हाला मिळेल, अशा पद्धतीने फसवून. मग आम्ही आमचे कार्यकर्ते तिथं पाठवले, त्यांना पण तेच दिसलं. मग जेव्हा स्वतः मी गेलो आणि पोलिसांना घेऊन जेव्हा आम्ही तिथं सगळी ती तपासणी केली त्यांची, तिथं गेल्यानंतर पाहिलं तर मग मी सांगितलं की ते कॉन्स्टेबल होत्या, म्हणलं आमचं लग्न झालंय, आम्हाला बाळ होत नाही. मग माझ्या हातात गंडा बांधला, मला पण राग दिली. मी खाली नाही, पण मी त्यांना म्हटलं की हे काय राखीने कसं बाळ होईल म्हटलं.
म्हणलं संत तुकाराम महाराजांनी सांगितलंय ना, सेंदुराचे दैवत केले नवस बोले तयासी, आणि नवसे कला पुत्र होती तर का करणे लागे पती. बरोबर. नवस, तापास, उपास, अगरबत्त्या यांनी जर मुलं होत असतील तर नवऱ्याची गरज काय हे संतांनी सांगितलंय ना. आणि तुम्ही राग देऊन जर म्हणताय की तुम्हाला बाळ होईल, हे कसं काय होईल म्हटलं. आणि मग नंतर त्या महिलेवरती आपण गुन्हा दाखल केला आणि आता तिची केस चालू आहे. अच्छा, म्हणजे हे राख एक जण खायला सांगेल, मागे आपण ऐकलं होतं आंबा खाल्ल्यावर मुलगा होईल असं. तर हे अशा प्रकारचं सर्व जे चालू आहे महाराष्ट्रात, तर याच्या पूर्वी त्याची तीव्रता किंवा ते तेवढ्या प्रमाणावर नव्हतं असं वाटतं का तुम्हाला? नाही, मुद्दा नाही. काय होतं की पूर्वी पण हे खूप प्रमाणात होतं, परंतु त्याच्यावरती थोडासा मधल्या काळामध्ये मधले 2014च्या आधी 10-1 वर्ष त्याच्यावरती खूप वचक निर्माण झाला होता. परंतु 2014 पासून धार्मिक अजेंडा असणारा भाजप सारखा पक्ष सत्तेत आहे, आणि त्यांच्याशी संबंधित ज्या संस्था संघटना आहे त्यांचा धार्मिक अजेंडा आहे. त्याच्यामुळं धर्माच्या नावाखाली असे अधर्म करणारे बाबा प्रचंड फोफावलेले आहेत. म्हणजे एकतर आता सोशल मीडियावरती जर पाहिलं, पूर्वी कधी नव्हतं, आता रील्स येतात बाबांच्या, चमत्कार घडवल्याच्या, हे केल्याच्या, ते केल्याच्या, अशा रील्स पूर्वी येत नव्हत्या. मग याच्यामध्ये एक गोष्ट खरी आहे की आमच्यासारख्या काम करणाऱ्यांचा प्रभाव कमी झालाय का ह्या काळामध्ये, हा पण संशोधनाचा विषय आहे. बरोबर. म्हणून ह्या लोकांवरती वचक राहिला नाही का. म्हणून हे लोक अशा पद्धतीनं आता सोशल मीडियावरती पण पूर्वी करायची नाहीत लोक, हे घाबरायची. पूर्वी ते पत्रकं यायची, ही पत्रकं 10,000 लोकांना छापून वाटा, तुमचं असं असं होईल. ते बंद झालं होतं सगळं. आणि आता सोशल मीडियावरती इतकं अंधश्रद्धा प्रसवण्याचं आहे, आणि आमच्या अंगी सिद्धी आहे, आमच्या अंगी चमत्कार आहे. संतांनी काय सांगितलं या चमत्काराबद्दल? संत कबीरांचा प्रसिद्ध दोहा आहे, झटका दिया जब हात को, पेडा मिठाई ला दिया, खाली उंगली को घिसा कर, अत्तर सुगंधी ला दिया, ये तो जादूगार भी कर सके, इने क्या कहना संत. हे सांगताय कोण? बरोबर. हे संत कबीर सांगतायत. आणि तुम्ही काय सांगतायत की आमच्या अंगी ही सिद्धी आहे, आमच्या अंगी. कोण तो बाबा लॉकडाऊन मध्ये त्या तव्यावरती बसला होता? तव्यावरच आहे. मग आम्ही पण आगीवरती चालतो की, आम्ही पण कापूर खातो पेटता, आम्ही करतो, आम्ही पण पाण्याचा दिवा पेटवतो. फॅन थांबवणारे पण मध्ये प्रसिद्ध झाले होते. फॅन थांबवणारे होते. काय असतं जगामध्ये, जे जे चमत्काराचा दावा करतात त्यांना आमचं आव्हान आहे, आग लक्षात, तुम्ही तुमचा चमत्कार सिद्ध करून दाखवा. तुमची 5 लोक, आमची 5 लोक, आणि प्रशासनाची 5 लोक, 15 लोकांमध्ये आपण तुमची टेस्ट घेऊ. आग लक्षात, तुम्ही जे करता त्याच्या पाठीमाग वैज्ञानिक कारण कोणतंच नाहीये, भौतिक कारण कोणतंच नाहीये, हातचालाकी नाही आहे. ती फक्त आमच्या अंगी सिद्धी आहे, आणि त्या सिद्धीच्या आधारे आम्ही हा चमत्कार करून दाखवतो. हे तुम्ही आम्हाला सिद्ध करून दाखवा, आम्ही तुम्हाला बक्षीस देऊ. आजपर्यंत एकही बाबा याच्यामध्ये आमच्या उत्तीर्ण झालेला नाही. अजून एकाने बक्षीस नाही घेतलं. एकाने बक्षीस घेतलं नाही. कारण का, तर अशी सिद्धी, अशी चमत्कार हे थोतांड असतं. कारण संत कबीरांचा आत्ताच दोहा सांगितला ना. बरोबर. हे सगळे हातचालाकी करतात. मी तुम्हाला सांगेल की ते बंगळूरचे जे सत्य साईबाबा होते, आग लक्षात, त्यांची सोशल मीडियावरती आता पण काही हे आहेत, परंतु ते अशा पद्धतीनं हवेतून साखळी काढायचे, राज्यकर्त्यांना द्यायचे. पण मुद्दा काय आहे, जेवढा मोठा राज्यकर्ता, जेवढा मोठा उद्योगपती, त्याला सोन्याचं देणार, आणि जेवढा गरीब आणि साधा त्याला तुम्ही अंगारा दुपारी देणार. बरोबर. मग ते तुमच्या आर्थिक स्थितीनुसार तुमचे कॅटेगरी पण ठरवलेले आहेत ह्या बाबांनी. सत्य साईबाबांच्या दरबारात तर मोठमोठे राजकीय नेते होते ना. विलासराव देशमुख होते, विलासराव देशमुख होते, सचिन तेंडुलकर होते, हे सगळेच जण होते ना त्यांच्या दरबारामध्ये. मग त्या एवढ्या वैचारिक पातळीवर काम करणाऱ्या, मोठ्या पातळीवर काम करणाऱ्या लोकांकडून जर असं होत असेल, तर तुम्ही सामान्य जनतेला कसं समजवाल? म्हणजे आता तुम्ही ज्यावेळेस फील्डवर काम करता, तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलनासाठी जाता, तर काय असतं त्यावेळी, की बाबा एका सामान्य माणसाला, की जो एकदम श्रद्धाळू आहे, त्याला तुम्ही कसं समजावणार की बाबा हे चुकीचं आहे? नाही, मुद्दा सगळ्यात मोठा प्रबोधनाचा हाच आहे, आग लक्षात, की सर्वसामान्य लोक ही, काहींचे मेंदू बिघडवलेत हे खरं आहे, पण सर्वसामान्य माणूस हा स्वतःच्या कष्टावरती, प्रयत्नावरती, आगल्याच्या सचोटीवरती, प्रामाणिकपणावरती स्वतःचं जीवन जगत असतो. बरोबर. आणि तो निष्ठेने, श्रद्धेने जगत असतो. काहींचे मेंदू नक्कीच बिघडवलेले आहेत, आणि ह्याही लोकांचे बिघडवले जातात आणि जातील पण.
मुद्दा काय असतो की आपल्याला संत सुधारकांचा वारसा फार मोठा आहे आणि तुम्ही संत सुधारक घेऊन संत सुधारकांचेच विचार जर लोकांना सांगितले तर लोक ऐकतात, लोक त्याच्यावरती विश्वास ठेवतात आणि लोक मग फसवले जात नाहीत. मुद्दा काय आहे पुरोगामी चळवळीचा किंवा आमच्यासारख्या काम करणाऱ्यांचा, तुम्हाला एकतर लोकांची भाषा कळली पाहिजे आणि विशेषतः तुम्हाला लोकांच्या भाषेत बोलता आलं पाहिजे. तुम्हाला जर लोकांच्या भाषेत बोलता समता, न्याय, स्वातंत्र्य ही मूल्य शाश्वत आहे, जागतिक मूल्य आहे, वैश्विक मूल्य आहे, पण हे शब्द पण लोकांच्या कधी कधी लक्षात येत नाही. तुम्हाला लोकांच्या भाषेतच बोलावं लागेल, तेव्हा लोकांना समजेल, तर लोकांना समजेल आणि मग तर लोकांना कळेल की खरं काय आणि खोटं काय आहे, सत्य काय आहे आणि असत्य काय आहे. तर एक साधारण तुम्ही आता सारखा उल्लेख केला 2014 पासून असं 2014 पासून तर 2014 नंतर काय फरक पडलाय, किती फरक पडलाय या अंधश्रद्धेच्या किंवा बुवा बाजी वगैरे असेल या सगळ्या गोष्टींमध्ये? नाही, मी मग अशी म्हणलंच ना, तुम्ही सोशल मीडिया, मी सांगण्याच्या ऐवजी सोशल मीडिया जरी पाहिला आग लक्षात नुसतं असं जरी केलं तर तुम्हाला रील्स दिसतील महाराजांच्या. आणि तुम्ही पूर्वी पण आपण सोशल मीडिया वापरतच होतो, तुम्ही पहा ना पूर्वी पण काय स्थिती होती, नव्हती अशी स्थिती. ही सगळी वाढलेली गोष्ट आहेत ना, ह्या काळामध्ये वाढलेलं हे. आणि स्पष्टपणे आग लक्षात त्या लोकांना सरकारकडून कोणत्याही पद्धतीच्या कारवाई केल्या जात नाहीये ना. म्हणजे 10 वर्ष झालं जादूटोणा विरोधी कायदा केलेला आहे महाराष्ट्र सरकारने आणि त्याच्यानंतर भाजप सरकार सत्तेत आलंय. मध्ये समजा 2.5 वर्ष महाविकास आघाडीचे लोक होते. ते काही फार शहाणे आहेत असा काही मुद्दा नाही. परंतु त्यांच्यापेक्षा हे शहाणे आहेत असं म्हणण्याचा काही अर्थ नाही. महायुतीवाले बरोबर जादूटोणा विरोधी कायद्याची नियमावली 10 वर्षात बनू शकलेलं नाहीये सरकार. ही वस्तुस्थिती आहे. शोकांतिका म्हणता येईल. आहेच ना ती. अंगात येतं आणि माझ्या माहितीनुसार मी जेवढं पाहिलंय जास्त महिलांच्या अंगात येतं. आणि तर हे अंगात येणं कॉन्सेप्ट काय मुळात काय आहे, तो सौम्य मानसिक आजार आहे. अच्छा. आणि त्याला हिस्टेरिया नावाचा सौम्य मानसिक आजार म्हटला जातो. बरं. आणि ते मानसोपचार तज्ञाकडे जर गेलं आणि त्याच्यावर जर ट्रीटमेंट केली तर तो बरा होतो. मुद्दा काय होतो, ती पिचलेली बाई असते आणि आपल्या एकूण समाज व्यवस्थामध्ये पुरुष सत्ताक बाई ही अधिक पिचलेली असते. आणि त्याच्यातही पण गोर गरीब झोपडपट्टी वाडी वस्त्यावरच्याच बाईच्या अंगात येतं. फ्लॅटमध्ये सिटीमध्ये राहणाऱ्या पंचतारांकित बंगल्यात राहणाऱ्या महिलेच्या अंगात येत नाही. त्याचं कारण हेच आहे, जेवढी बाई पिचलेली नाहीये तिला काही प्रॉब्लेम नाही, पण जी अधिक पिचलेली आहे त्या महिलेच्या अंगात येतं. परत ते अंगात वारं येणं याच्यामध्ये 2-3 प्रकार आहे. जसं मी म्हटलं, खरं अंगात वारं येणं म्हणजे तो हिस्टेरिया नावाचा मानसिक सौम्य आजार आहे. पण काही जण खोटं पण करतात. कारण का खोटं याच्यासाठी करायचं की ज्या बाईला घरात किंमतच नाही, जो नवरा तिला मारझोड करतोय तो नवरा किमान त्या दिवशी अंगात वार आले तिच्या पायात पडतो, ते पण करत तेवढी तर सहानुभूती तिला मिळते. बरोबर. असे हे सगळे प्रकार आहेत. तेच बऱ्याच वेळा मी असं पाहिलं की कुठे एखादी जत्रेची मिरवणूक असेल किंवा देवाचं एखादं गाणं लागलं पर्टिक्युलर, तर त्या व्यक्तीच्या अंगात येत असतं. मग ते म्युझिकचं पण काय असतं का त्यात, म्हणजे की बाबा नाही, कसं असतं, वातावरण निर्मितीचा भाग असतो ना. वातावरण निर्मिती झाली की जसं संमोहनाचे प्रकार आहेत, की तुम्हाला ज्या पद्धतीनं संमोहित केलं जातं त्या पद्धतीने तुम्ही होता, हिप्नोटाईज होता तुम्ही, तसंच तो पण प्रकार आहे. म्हणजे हिप्नोटिझमच एक प्रकारचा. नाही, त्या वातावरणाचा तो हे आहे. एकंदरीत तुम्ही कशा पद्धतीनं तुमच्या मेंदूला त्या पद्धतीच्या सूचना गेलेल्या असतात, त्याच्यावरती तुम्ही त्या पद्धतीने त्या सूचना तुमचा मेंदू ऍक्सेप्ट करून त्या पद्धतीनं तुमच्याकडून ती क्रिया घडत असते. आता तुम्ही पुरुष सत्ताक बोलले, काही महिला पिचलेल्या आहेत. आता तुमच्या बाबत स्टोरी अशी आहे की तुम्ही आडनावाच्या जागी आईचं नाव लावता. हो. त्याच्या मागचा किस्सा काय? नाही, मुद्दा काय आहे की जैविक दृष्ट्या जर विचार केला तर तुमची आई कोण हे सांगणं खूप सोपं आहे. बरोबर. वडील सांगणं खूप अवघड आहे. बरोबर. आणि आपल्या पुरुष सत्ताकतेमध्ये तुमचं नाव, तुमच्या वडिलांचं नाव आणि तुमचं आडनाव. अरे, ज्या आईने किमान तुम्हाला प्रत्यक्षपणे 9 महिने त्या पोटात ठेवलंय आणि तुमचं जन्माला आल्यानंतर लालन पालन केलंय, त्या आईचं नाव तुमच्या नावाच्या पुढे कुठंच नसते. हो, ही दुःखद गोष्ट आहे ना. बरोबर. म्हणून मला जेव्हा वाटलं बाबा 10-15 वर्षापूर्वी की नाही, माझ्या नावामध्ये माझ्या आईचं नाव पाहिजे, मी माझ्या आईचं नाव सगळ्या कागदपत्रांवरती ऍड करून घेतलं. अच्छा. सगळ्या ठिकाणी माझं नाव तेच आहे आणि आज प्रचलित त्याच्यामध्ये मी विशाल विमल असंच नाव वापरतो.
आणि कागदोपत्री विशाल विमल गणपत असं नाव आहे माझं. तर आपण खूप पुढे आलो, खूप काही गोष्टी आपण बोलल्या. अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये अजून कोण असे हिरे तुम्हाला वाटतात की बाबा जे खरंच मोठ्या प्रमाणावर काम करतायत आणि मी किती काळ करेल अजून काम पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून? नाही, मुद्दा काय आहे की अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम हे खरं तर म्हणजे दुःखद गोष्ट आहे करायला की नाही लागलं ते पाहिजे. करायला लागलं नाही पाहिजे. हा, परंतु त्या कामाला अंत नाहीये, ही पण वस्तुस्थिती आहे. त्याला पण काम करावं लागणार आहे. पण मग तुम्हाला ते शेवटपर्यंत करावं लागेल. हा, काम करायचंच आहे ना. मुद्दा काय आहे की तुमच्या सामाजिक क्षेत्रातल्या कामाच्या प्रेरणा काय, जसं मी सुरुवातीला सांगितलं, अंधश्रद्धा निर्मूलन हे माझ्या कामाच्या प्रायोरिटीचा भाग आहे. बरोबर. वैज्ञानिक दृष्टिकोन हा प्रायोरिटीचा काम आहे. बरोबर. भारतीय कसावरती आधारित जो विवेकवाद आहे, खरं काय खोटं काय, जो संत साहित्यात समाज सुधारकांमध्ये किंवा एकूण आपल्या सगळ्या चळवळींमधला जो भाग आहे, तो भारतीय कसावरती आधारित विवेकवाद तो आहे. व्यसनमुक्तीचा प्रश्न आहे, आंतरजातीय धर्मीय विवाहांचा प्रश्न आहे. तर हे माझे कामाचे प्रायोरिटीचे विषय आहेत ना. तुम्ही आंतरधर्मीय आंतरजातीय विवाह करून दिलेत, हो, त्यात काम करताय तुम्ही त्यासाठी. हो, हो, हो. तर काय असा कोणता प्रसंग घडलाय की बाबा खूप त्रास झाला त्याच्यात? नाही, त्रास झाला म्हणजे मुद्दा काय आहे, त्रास करण्याचा भरपूर प्रयत्न केला. तुम्ही त्रास किती करून घेता हा मुद्दा आहे. हा मुद्दा आहे. म्हणजे जीवे मारण्यापर्यंतच्या धमक्या येतात त्या प्रकरणांमध्ये. आल्या पण आम्ही एक लग्न असं लावलं की पाटबंधारे विभागामध्ये त्या मुलीचे वडील चुलते होते. आणि मुलगा मराठा समाजामधला, नाशिककडचं ते हे प्रकरण आहे. हा, आणि मुलगा धनगर समाजातला होता. आणि आम्ही त्यांचं लग्न लावून दिलं. लग्न लावून दिल्यानंतर त्या सगळ्या पोलीस यंत्रणेला मॅनेज करून त्या पुरीच्या घरचे मला शोधत आले होते पुण्यामध्ये. हे पहिल्यांदा माझ्या गावी जाऊन आले, नंतर पुण्यात आले आणि मला स्पष्ट तोंडावरती बोलले, आम्ही तुमचं काही करू शकतो. त्याच्या आज तागायत माझ्याकडे रेकॉर्डिंग आहेत सगळे. मग तुम्ही त्यांच्या विरोधात पोलिसांमध्ये? नाही, मुद्दा काय आहे की या सगळ्या न्यायालयीन गोष्टींमध्ये अडकून पडायचं, प्रत्येकाशी खेळत बसायचं न्यायालयीन प्रक्रियेवरती, की आपलं काम करत बसायचं, आपलं काम पुढे न्यायचं आपल्याला. ते पण महत्वाचं आहे, ते पण केलं पाहिजे. पण ते गुंतून पडणं वेळेचा अपव्यय आहे. मग मुद्दा तुम्हाला कामासाठी वेळ द्यायचा आहे की तुम्हाला धमक्या दिल्यात त्यांच्यासाठी प्रयत्न करायचे, हा पण मुद्दा आहे ना. दुसरी इंटरेस्टिंग गोष्टी म्हणजे आम्ही एका PSIचं लग्न लावलं. PSIचं लग्न लावलं आणि मुलगी इंजिनियर. आणि त्याच्यानंतर मग त्यांच्या घरच्यांनी आमची पोरगी मिसिंग वगैरे झाली अशी केस टाकली. मग ते आम्ही पुण्यातच लग्न लावलं होतं, त्याच्यामुळे त्यांनी ट्रेस करून ते पुण्यात आले. आणि ज्या पोलीस स्टेशनमध्ये तिला जबाब द्यायला जायचा होता, त्या पोलीस स्टेशन मधले अधिकारी त्या मुलीला म्हणतात की तुझे आई वडील तू असं लग्न केलं म्हणून औषध पिऊन मरतील, तू केलं हे योग्य आहे का? पोलिसांनी त्यांना आधार दिला पाहिजे, प्रोटेक्शन दिलं पाहिजे, चांगलं सांगितलं. आणि कोणासाठी? तुमच्या सिनियर बरोबर ना, कॉन्स्टेबलच्या सिनियर बरोबर लग्न केलंय ना. बरोबर ना. तुम्ही बरेच आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह लावून दिलेत किंवा लावत आहात, ते कार्य तुमचं चालू आहे. पण तुमचा देखील प्रेमविवाह झालाय असं आम्हाला कळलंय. तर तो काय किस्सा आहे आणि कसं प्रेम कसं झालं, कुठे झालं? नाही, आम्ही पुण्यामध्ये पुस्तकाच्या दुकानात भेटलो आणि म्हणजे माझी जी मैत्रीण आहे तिचं नाव आरजू, तर ती पुस्तक घ्यायला आली ती मित्रासोबत तिच्या. तो माझा पण मित्र होता, कॉमन मित्र. मग आमची पहिली ओळख तिथं झाली, आम्ही भेटलो. खरं तर तिच्या भाषेवरनं ती अस्खलित सदाशिव पेठे पुणे अशीच मला पहिल्यांदा वाटली. मुस्लिम वगैरे आहे असं काही वाटण्याचं कारणच नव्हतं पहिल्यांदा. आणि त्याच्यानंतर मग आमची मैत्री झाली, मैत्रीचं मग प्रेम झालं आणि मग आम्ही लग्न केलं. मग आम्ही जवळजवळ पहिली 2 वर्ष मैत्री, 2 वर्ष प्रेम आणि नंतर लग्न. आणि आता आमच्या लग्नाला पण 7 वर्ष झाली. तुमच्या लग्नात काय अडथळे आले का आंतरधर्मी? नाही, अडथळे खूप आले. खूप संघर्ष झाला किंवा म्हणजे आरजूच्या घरच्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रासाला सामोरे जावं लागलं, नातेवाईकांना पण त्रास झाले, असे सगळे झाले. माझ्या बाजूने तसे कोणत्या पद्धतीचा त्रास झाला नाही, कारण आपल्याकडे आपल्या व्यवस्थेमध्ये पुरुषांच्या बाजूने त्रास होतच नाही शक्यतो. बरोबर. कारण पुरुष जे करेल ते मान्यच असतं ना घरच्यांना पण. पुरुष सोडले तर घरी स्त्रिया राहतात, ते मान्यच करावं लागतं आपल्या व्यवस्थेमध्ये ना. बरोबर. परंतु माझ्याकडे असं होतं की मला एकूण चळवळीची पार्श्वभूमी होती, पूर्वीपासून संवाद होता, त्याच्यामुळे यांनी केलं तर असंच काहीतरी करणार, अशी घरच्यांपासून नातेवाईकांनी एकूण आमच्या सगळ्या समाजामध्ये म्हणा किंवा ज्या ठिकाणी मी पंचक्रोशीत राहायचो त्या सगळ्यांना हेच हे होतं, त्याच्यामुळे माझ्या बाजूने संघर्षाचं काही उद्भवलं नाही. बरोबर. किती वर्ष झाले लग्नाला आता? आमच्या लग्नाला 7 वर्ष झाली. 7 वर्ष झाले.
आणि आता बाळपण आहे तुम्ही म्हणता. हो, माझं बाळ दुसरीला आहे. दुसरीला आहे. बऱ्याच ह्या गोष्टी आपण करत असताना, सामाजिक कार्य करत असताना तिथे कुठल्याही प्रकारची आर्थिक बाजू म्हणजे कमवण्याची बाजू सहसा नसते. तर ते हो. तुम्ही कसं सांभाळताय? नाही, मुळात याच्यामध्ये सगळी पुण्याई शब्द वापरेन मी. हं, हं. तर ही सगळी पुण्याई माझ्या घरच्यांची आहे. अच्छा. म्हणजे माझे कुटुंबीय ज्यावेळेस मला हे सगळं बंद करतील, म्हणजे माझा जो सध्याचा मंथली जो पेट्रोल, पाणी सगळं फिरणं याचा जो काही सगळा अनुषंगिक खर्च आहे, तो सगळा माझा कुटुंबीय करतात. अच्छा. आणि कुटुंबीय ज्यावेळी बंद करतील, त्यावेळी काम पण बंद होईल. काम बंद होईल. अशा बऱ्याच समाजकारणात येऊ इच्छिणाऱ्या किंवा राजकारणात येऊ इच्छिणाऱ्या पण ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाहीये, युवकांची किंवा युवतींची, बरोबर. घरची परिस्थिती बेताची, मग तुम्ही अशांना काय सल्ला द्याल? त्यांनी समाजकारणात यावं की नाही यावं, किंवा राजकारणात यावं की नाही यावं? कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की बाबा आधी तुझं पोट भर आणि मग हो, बरोबर राजकारण आहे, बरोबर आहे. किंवा समाजकारणात ये. तर तुमचा आजवरचा अनुभव काय नाही, आजपर्यंत? सगळ्यात महत्वाचं असं आहे, हं. की तुम्हाला अगोदर तुमचं स्व कशात आहे? तुमचा आनंद कशात आहे? म्हणजे माझा आनंद एकूण सामाजिक कामामध्ये आहे. मी मगाशी सांगितलं तसं, की मी पत्रकारिता त्याच उद्देशाने निवडली होती ना. म्हणजे माझी जी अस्वस्थता ती घरच्यांना कळत होती ना. म्हणजे माझी अस्वस्थता कळत होती, मग माझी नक्की आवड काय आहे? तर हे सामाजिक क्षेत्राशीच निगडीत आहे. बरोबर. आणि म्हणून घरच्यांनी ते ह्या सगळ्या गोष्टींना पाठिंबा दिला ना, माझी व्यक्तिशा आवड पाहून. तर हे तू कर, तुला जे आवडतं ते तू कर. आणि म्हणून मी इथं आहे. मुळात ज्यांना सामाजिक क्षेत्रामध्ये यायचंय, त्यांनी आपली जेन्युइन आवड काय हे पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. दुसरा मुद्दा, तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये करिअर करायचंय, म्हणजे सामाजिक क्षेत्रामध्ये जरी तुम्हाला आयुष्य घालवायचं असेल, तरी तुम्ही काय उद्दिष्ट घेऊन तिथं आलाय? तुमच्याकडं तुमचा मोठ्या लांब पल्ल्याचा तुमच्याकडे काही प्लॅन आहे का? तर तुम्ही या. नाहीतर फ्रस्ट्रेट व्हाल. नाहीतर मग काय होतं, माझं झालंय MBBS, मी झालोय डॉक्टर आणि नंतर मी होतो अभिनेता. अभिनेता. का? तर जास्त मार्क पडली म्हणून घरच्यांच्या फोर्सने मी MBBS झालो आणि शेवटी फायनली आवड काय होती? अभिनय. तुम्ही तिकडे गेला. मग तिथं तुमचे घुसमट गेले, वेळ गेला, पैसे गेले, सगळं झालं ना. हे जसं इतर क्षेत्राला लागू आहे, तसं सामाजिक क्षेत्राला पण लागू आहे. मग इतर क्षेत्रात तरी 4 पैसे मिळतात. या क्षेत्रात स्वतःजवळचे घालावे लागतात. कारण सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यकर्त्यांना, म्हणजे आता पूर्ण वेळ कार्यकर्ता ही आउटडेटेड कन्सेप्ट आहे. कालबाह्य बरोबर. कन्सेप्ट आहे. म्हणजे माझ्या वयाचे, माझ्यापेक्षा वयाने 10 वर्ष मोठे आणि 10 वर्ष लहान, असे मला कोणी फार कार्यकर्ते दिसत नाहीयेत महाराष्ट्रामध्ये. मग जे कोणी आहे त्यांना फेलोशिप मिळतात, कोणाला काही शिष्यवृत्त्या मिळतात, कोणी NGOचं काम करतं, असं. तर पूर्ण वेळ कार्यकर्ता होण्यासाठी किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये येण्यासाठी इथं पैसे मिळणार नाहीत, हे पहिल्यांदा डोक्यात केलं पाहिजे. आणि याच्यासाठी तुमचं काहीतरी बी प्लॅन पाहिजे. जर असेल तरच तुम्ही या, नाही तर अन्यथा येऊ नका. अनेक जण सामाजिक कार्य किंवा राजकारण याला एक आर्थिक उद्धाराचं एक हो. करिअर म्हणून बघण्याचा प्रयत्न करतात. हो. मग ते फसू शकतात ना. हा, ते फसू शकतात ना सामाजिक क्षेत्रामध्ये. आणि मला सामाजिक क्षेत्रामध्ये तसं नाहीये खरं. म्हणजे आर्थिक याच्यासाठीचं येणं नाहीये खरं फारसं. म्हणजे सामाजिक क्षेत्रामध्ये आलाय आणि तुम्ही फार कोट्याधीश झालाय, अशी काही स्थिती सामाजिक क्षेत्र राजकारणामध्ये आहे. आणि राजकारणामध्ये ते 91 याच्यापासूनच ते चालू झालं फार. म्हणजे प्रत्येक म्हणजे आता मुद्दा असा आहे, की प्रत्येक वार्डमध्ये जी कामं होतात, त्याच्यात 50% भागीदारी ही त्या नगरसेवकाचीच असते. बरोबर. म्हणजे तुम्ही पूर्वी असं नव्हतं. हम्म. पूर्वी काय टक्केवारी मिळायची, ठेकेदार स्वतंत्र असायचे. आज ठेकेदार भाऊ असतो, मावस भाऊ असतो, चुलता असतो, कोणतरी ठेकेदार असतो आणि आम्ही नगरसेवक असतो, आम्ही आमदार सगळी असतो. कामं त्यांनाच. त्यांना कामं ती, आणि 50% पार्टनरशिप असते. बरोबर. तर सामाजिक क्षेत्रामध्ये असं नाहीये. पण मुद्दा काय आहे, सामाजिक क्षेत्रामध्ये पूर्ण वेळ या असं मी म्हणणार नाही. पण मुद्दा असा आहे, आपण जे उद्योग व्यवसाय करतो, आपण जे नोकरी धंदा करतो, ते करून पण आपल्याला सामाजिक काम करता येऊ शकतं. जो थोडा वेळ उरलाय आपल्याकडे तो हा, आणि आपण जिथं आहोत, समजा तुम्ही शिक्षक आहात, तर शिक्षक जे पद्धतीनं त्याच्या आवडीच्या विषयांवरती जरी तो विद्यार्थ्यांशी बोलत गेला, तुमचे क्रमिक पाठ्यपुस्तक शिकवायच्या पलीकडे प्राध्यापक बोलत गेले, तर त्याच्यातूनही सामाजिक काम घडणार आहे ना. आणि कोणत्या चळवळीला जर जोडायचं असेल तर रविवार, शनिवार, सुट्टीचे दिवस आहेत ना तुमच्याकडे. म्हणजे तुमचा सगळा उदरनिर्वाहाचा भाग सोडून चळवळीत या, असं काही कुणी करण्याचं काही आग्रह धरण्याची काही आवश्यकता नाहीये. तसं करू पण नाही. हा, करू असं पण नाही तुम्हाला- तसं, करू बरोबर. पण नाही तसं. आज तुम्ही आले
आणि खूप चांगल्या प्रकारे मनमोकळेपणाने तुम्ही बोललात. विविध विषयांवर बोलला. बुवा-बाबांवर बोलला, अंधश्रद्धेवर बोलला, महिलांविषयी बोलला. हे जे सगळं तुम्ही हे तुमच्या अनुभवातून बरोबर. येत गेलेलं आहे हं. आणि ते नक्कीच ते अजून वाढत जाईल. बरोबर आहे. तर पॉडकास्टमध्ये तुम्ही आज आले आणि खूप चांगल्या प्रकारची माहिती तुमच्याकडून आम्हाला मिळाली. तुम्ही वाचक खूप मोठ्या प्रमाणावर वाचन करता असं आम्हाला हो, हो, हो. कळलंय. तर ती आवड तुम्ही कायमस्वरूपी जोपासा अशी आमची मनोमन इच्छा आहे. धन्यवाद. आपणही आम्हाला इथं बोलवलं. आपणही सगळ्यांनी ऐकलं त्याबद्दल आपल्याही सगळ्यांना खूप खूप धन्यवाद.